नासिर ई बाईक सलगरे, आता पेट्रोलला करा बाय बाय। घरी घेऊन या इलिगो कंपनीची ई बाईक, तेही फक्त 40,000 रुपयांपासून पुढे। 60 ते 70 किलोमीटरच्या मायलेज सहित 1 वर्षाची वॉरंटी। खास गुढीपाडव्यानिमित्त 4 ते 5,000 रुपयांचा भरघोस डिस्काउंट। सोबत प्रत्येक बाईक वरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री व एक लकी ड्रॉ कूपन। आमच्याकडे उधारी सुरू आहे। बजाज फायनान्सची ही सोय। आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक, भांडी सेंटर, सलगर। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कुंडल शहरात झालेल्या धाडसी व जबरी चोरीतील संशयित चोरट्यांना नंदुरबार पोलिसांना पकडण्यात काल यश मिळाले। नंदुरबार शहर पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा यांनी या संशयित चोरट्यांना ताब्यात घेतलं। सबत प्यारसिंग अनारे वय 29 राहणार थिलवानी पोस्ट, पिंपरापाणी, तालुका कुशी, मानसिंग सदनसिंग चव्हाण वय 21 राहणार कुथेडी, फुलसिंग हारसिंग मंडलोई राहणार सिंगाचोरी, तालुका कुशी, जिल्हा धार, मध्य प्रदेश, हे तिघेही धार जिल्ह्यातील मध्य प्रदेश येथील आहेत। तसेच यांना मदत करणारे सराफी व्यावसायिक राज ललित सोनी वय 30 राहणार जोबट, जिल्हा अलीराजपूर, मध्य प्रदेश व हार्दिक कुमार जसवंत भोई सोनी वय 32 राहणार गरबडा, जिल्हा दाहोद, या दोघांसह अशा 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। याबाबतची माहिती शनिवारी रात्री 8 वाजता कुंडल पोलिसांनी दिली। चोरीतील ठाकूर, मंडलोई व प्रिन्स हे अन्य 2 जण अद्यापही फरारी आहेत। यातील 3 जण व अन्य 2 असे 5 जणांनी कुंडल शहरात दिनांक 27 डिसेंबरच्या रात्री धाडसी चोरी करून दहशत निर्माण केली होती। यामध्ये कुंडलमधील दोघांना जबर मारहाण केली होती व सोन्याचे दागिने हिसकावून घेऊन रोख रक्कम घेऊन पसार झाले होते। तसेच आणखी 4 ते 5 ठिकाणी गजबजलेल्या बाजारपेठेत, घरात व दुकानात चोरी करून सुमारे 2.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता। त्यामुळे कुंडल शहरात भीतीचे वातावरण पसरलं होतं। यावेळी हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते। त्यावेळी त्यांनी हाफ पॅन्ट व चेहऱ्याला कानटोपी बांधून चोऱ्या केल्या होत्या। याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झालं होतं। कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील अधिक तपास करीत आहेत।